बेलाग कठीण आव्हानात्मक गडकिल्ल्यांसाठी आपला सह्याद्री जगभर ओळखला जातो. ज्वलंत इतिहास सांगणारे अनेक लोकप्रिय गड अभिमानाने उभे आहेत. त्याचबरोबर असे हे किल्ले लक्ष वेधून घेतात जे आकाराने छोटे पण मात्र त्यांचा इतिहास गगनाला भिडावा असा. गडकोट हे महाराष्ट्राचं अनमोल वैभव. अशी अनेक रत्न आपल्या भूमीमध्ये आहेत. याचा नेहमीच आपल्याला अभिमान वाटत आलाय. त्यांचा इतिहास स्फूर्ती देणारा. त्यात स्वराज्याची राजधानी म्हणून निवड करण्याच्या यादीत ज्याचा समावेश होता त्या गडावर आपण जात आहोत. भल्या पहाटे 4च्या सुमारास गाडीची टँक फुल करून मी माझ्या सवंगड्यांसोबत वासिन ते गडाच्या पायथ्याशी असलेलं दर्यागाव असा प्रवास चालू झाला. वाटेत प्रचंड धुकं पसरलं होतं. त्याचा फायदा घेत चहा घ्यायचं ठरलं. कल्याणवरून आल्यानंतर आपल्याला राईट साईडचा रस्ता न घेता इथे या ठिकाणी पाच्छापूर गावाची एक पाटी लागलेली आहे. अशी छोटीशी कमान आहे. तिथून आपल्याला पाच्छापूर गावाकडे जायचं आहे. मोडक्या तोडक्या रस्त्याने गाव गाठावं लागणार, मात्र चौकडे हिरवळ मनाला आकर्षित करू लागली. सूर्यकिरणे अंगावर येताच आपला हेलिकॉप्टरसुद्धा गडावर उड्डाण घेण्यास तयार झाला व खात्री पटली की पुढे वातावरण खूप सुंदर होणार. आता आपण या दर्या गावात आहोत. हा बेस कॅम्प आहे. इथून आपण या रस्त्याने आलो आणि ही शाळा दिसते आपल्याला. तर आपल्याला ट्रेक पॉईंट स्टार्ट करायचे. शाळेच्या अगदी समोरच एक पाटी आहे तुम्हाला दर्या गावाची. इथे बघा, ही दर्या गावाची पाटी आहे. एक पुन्हा एक अंगणवाडी आहे आणि इथे एक घर आहे. तर याच्या मधूनच आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा आहे. गावाच्या सुरुवातीला ट्रेक चालू झाला, त्यामुळे रस्ता शोधत बसावं लागलं नाही. माऊला बाय बोलून गावातून गडाचा रस्ता धरला. आजचा ट्रेक खूप सुंदर असणार हे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि निसर्गसुद्धा खुलू लागला. रायगड जिल्ह्यातला भोरबगड, भोराईचा किल्ला अर्थात सुधागड. 2 मिनटं चालून आल्यानंतर आपल्याला पाठीमागे गड दिसायला सुरुवात झालेली आहे. गावाचं गावपण मागे सोडून आता जंगल मार्गाने ट्रेक सुरू झाला. सुरुवातीला अगदी पूर्ण धुकं पसरलेलं होतं. मी जो रस्ता निवडलाय या रस्त्याने गडावर पोहोचायला वेळ लागतो, पण वाट मात्र हिरवळीची आहे. तशी गडावर जाणारी वाट मळलेली आहे. दाट झाडीतून जाताना असंख्य प्रकारच्या औषधी वनस्पती या गडावर पाहायला मिळतात. गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक येतो आपल्या दर्या गावातून, जिथून आपण प्रवास चालू केलेला आहे, आणि दुसरा मार्ग गडाच्या त्या बाजूने धोंडसे गावातून, जो की आपल्याला गडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचवतो. आणि हा मार्ग आपल्याला शिडी मार्ग आहे, चिलखती बुरुज आहेत त्या ठिकाणी आपल्याला पोहोचवतो. जेमतेम आता 30 मिनटं झालेत आणि गडाची पहिली शिडी आपल्याला लागलेली आहे. दमछाक करते खूप. शिवकाळात कोकणातील महत्त्वाच्या गडांपैकी असलेला तो म्हणजे सुधागड. कित्येक राजवटींनी या गडाचा आश्रय घेत कोकण आणि देश यांच्यात आपला वर्चस्व बसवला. असा इतिहासातील महत्त्वाचा गड आज आपण पाहणार आहोत. सुंदर असं दृश्य आहे. पहिल्या शिडीपासून हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर दुसरी शिडी लागते. छोटे छोटे किडे. मला माहीत असेल तुम्ही सांगू शकता. मला तर याच्याबद्दल काय आयडिया नाही आहे, पण तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा यांना काय बोलतायत ते. बघूया पुढे.
शिडी मजबूत बनवले पण हलते हलते भरपूर. मध्ये मध्ये तिची वेल्डिंग निघाली. वेल्डिंग निघाली आहे. तर शिडी चढताना थोडंसं सावकाश आणि सांभाळून चढा. इकडे छोटी जुनी शिडी दिसते आपल्याला. इमर्जन्सीमध्ये आपण तिचाही वापर करू शकतो. आमचे सहकारी थकलेत आणि ते वरती जाऊन बसलेले शिडीवर. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्या नजरेस पडत आहे. या 2 नंबरच्या शिडीवर आता आपण आहोत. इथून जो नजारा दिसतोय खरंच मनाला एकदम शांती देणार. हे या ठिकाणी आल्यानंतरच आपण हा अनुभव घेऊ शकतो. बसला दे पाणी. भेटलं त्या बॅगेत खाऊ. तो दे मला. ऑनियन अँड दिस इज गोल्यांचा डब्बा. दिस इज गोल्यांचा डब्बा. जशी जशी पावलं पुढं पडत होती तसं तसं ऊन अंगावर येऊ लागलं. गडावर पाहण्यासाठी असंख्य वास्तू आहेत. त्यापैकी चिलखती बुरुज, सुस्थितीत असलेला महादरवाजा, धान्य कोठारे, वाडे, मंदिरं, गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आठवण म्हणून आजही साक्ष देत आहेत. इथे आपल्याला गवतात दडलेले आहेत ना गडाचे अवशेष पण पाहायला मिळतात. हे ब्लॉक्स आहेत सगळे. इथे सुद्धा आपल्याला ती पूर्ण तटबंदी पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी पूर्वीचे अवशेष काय ते दिसतात. आणि इथे छान गारवा आहे. इथलं थंडावा बघून विश्रांती करण्याचा मोह काय आवरला नाही मला. आता उन्हाचा तडाखा जास्तच वाढू लागला म्हणून पाणी रिफिल करायचं ठरवलं. आपल्याला जो बुरुज दिसत होता तो बुरुजाला आपण उजव्या हाताला ठेवून ही रस्त्याने आपण पुढे जाताना तुम्हाला एक खोड दिसेल. इथे एक पाटी लावलेली किल्ले सुधागड. इथून आपल्याला सरळ पुढे जायचं. दगड धोंड्याचा मार्ग तुडवून आता आपण प्रॉपर पायऱ्यांपर्यंत आलेलो आहे. या जंगलाच्या रस्त्यातून जी दमछाक झाली होती ती पायऱ्यांपर्यंत आल्यानंतर थोडं मनाला आणि पायांना बराचसा आधार मिळतोय. दरवाजाच्या अलीकडच्या पायऱ्यांपर्यंत आपण पोहोचलोय आणि इथे रेलिंग आहे. पण याच्या बाजूचा जो कातळकडा बघतोय गोलाकार आकार आणि काय तो एकदम तासून काढलेला दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर काम असं सुरुवातीलाच दिसतंय. याचा अंदाज लावून आपण गडावरचं पुढच्या वास्तू किती सुंदर असतील हे आपलं पाहणं तितकंच आनंददायी असणार आहे. इथपर्यंत मला पोचायला थोडीशी मशागत करायला लागली कारण माझ्यासाठी हा गड अनोळखी होता. आम्ही दर्या गावातून आलोय समजा, पण एक मळलेली पायवाट तुम्ही कधी सोडू नका. ती मळलेली पायवाट प्रॉपर तुम्हाला या पायऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
जसं आपण पायऱ्या चढतो तसं तसं किल्ल्याची मजबूती, किल्ल्याची भक्कमता, या गडावरचं शिवकालीन बांधकाम आपल्याला समोर दिसतंय. छोटा दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या पायरी मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. दर्या गावातून आपण हा नळीचा मार्ग पकडला, शिडीचा मार्ग. त्या मार्गातून आपण चिलखती बुरुजापर्यंत येतो आणि जेव्हा धोंडसे गावातून आपण ट्रेक सुरू करतोय त्यावेळेस आपण प्रॉपर महादरवाजात एंट्री करतोय. तर आपण शेवटला या गडाच्या महादरवाजा बघणार आहोत. सुंदर अशी पारिजातकाची फुलं या ठिकाणी पाहायला मिळतात. सह्याद्रीत आल्यानंतर असेच निरनिराळे अनेक वनस्पती आणि अनेक फुलं आपल्याला या सह्याद्रीत पाहायला मिळतात. मस्त वाटतं ना ती नदी. मस्त निळा पाणी आहे. आकाश पण काय सुंदर झालंय. मित्रांनो, जंगलातून जाताना आहे ना, अशा मोठ्या गवत असेल कमरा एवढा, तर हातात एक काठी घ्या आणि अशी गवतावर किंवा आजूबाजूला वाजवत चला, जेणेकरून साप वगैरे काय असतील तर ते आवाजाने दूर पळतील. इथे बघू शकतो आपण ध्वज लावण्यासाठी एक स्तंभ उभा केलेला आहे आणि इथून खालचा परिसर आपल्याला कसा दिसतो तो बघूया. इथे खाली उपबुरुज आहे. सुंदर अशी नागमोडी वळणं घेत वाहणारी नदी आणि या ठिकाणी घनदाट असं हे हिरवळीने नटलेलं जंगल या सुधागडवरून आपल्याला उजव्या बाजूला दिसतंय, म्हणजेच पूर्वेकडे. बुरुजावरून खाली उतरायचं आहे आणि या तटबंदीच्या साईडने परत जायचं आहे. इथे छोटा दरवाजा दिसतोय आपल्याला, तिथून आपण त्या खालच्या बुरुजावर जातोय. आणि जरा सापापासून जरा काळजी घ्यावं लागेल. या बुरुजाला संरक्षण करण्यासाठी बघा एक माणूस जाईल जेमतेम एवढी जागा या ठिकाणी दिलेली आहे. आणि इथे पण पुन्हा हा छोटा दरवाजा होता त्या काळी, हा पण सुरक्षित करण्यासाठी इथे लाकडी वणका टाकण्यासाठी पण इथं प्रॉपर जागा दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचा हा सुधागडचा उपबुरुज, ज्याच्या आपण आता तटबंदीवर आहोत. बुरुजाला अभेद्य बनवण्यासाठी त्याला चिलखतीप्रमाणे दुसरी भिंत बांधली जाते. चक्रव्यूहाप्रमाणेच हे चिलखती बुरुज शत्रूला सहजासहजी भेदणे अशक्य. आणि या तटबंदीवर येताना अतिशय सावधगिरी बाळगा, कारण सगळे दगड जवळजवळ ढिले झालेले आहेत. पुन्हा मागे येऊन गडावर जाणारी पायवाट पकडली. दर्या गावामार्गे जर आपण आलात तर गडावर पोचायला एक स्टॉप घेऊन 1 तास लागतो. म्हणजे आपला जो चिलखती बुरुज आहे तिथपर्यंत आपल्याला 1 तास प्रॉपर लागतो आहे. आता सरळ चढ दमछाक करू लागला. सोबतच पक्ष्यांचा आणि रानकिड्यांचा आवाज मन मोहू लागला. सह्याद्रीला अलंकार घालून सजवणारे विविध फुलं पाहायला मिळत होते. सुंदर फुलांनी नटलेला सुधागड पाहून आज मन या सह्याद्रीत पुन्हा रमू लागलंय. पाऊस पडून गेल्याच्या नंतर
धो धो वाहणारे मोठे मोठे वॉटरफॉल आता खुळूखुळू आवाजात छोट्या छोट्या याच्यामध्ये वाहत आहेत. अखेर या पायरी मार्गाने गडाच्या माथ्यावर पोहोचलो आहे आणि मला इथपर्यंत माथ्यावर येण्यासाठी जवळजवळ 1.5 तास लागलेला आहे आणि चिलखती बुरुजापर्यंत आलो तेव्हा मला 1 तास झाला होता. मध्ये 15 मिनटाचा ब्रेकही घेतला आहे आणि प्रॉपर जर आपण वेळ देत आलो तर 2 तास तुम्ही पकडून चला गडावर पूर्ण पोहोचायला. पायरी मार्गाने पायांची दमछाक होते आणि जवळजवळ मी हा 1 महिन्यातून ट्रेक करतो आहे त्यामुळं सुद्धा दम लागत असावा. चला आता आपण गडाच्या पुढचे जे काय वास्तू आहेत त्या आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. किल्ल्याचा विस्तार मोठा असल्यामुळे त्याच्यावर बांधकामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असावं. आता मी उभा आहे महादेवाचं शिव मंदिर आणि त्याच्या पाठीमागे असलेलं कमळतळं या ठिकाणी आपण पाहूया. मंदिराच्या सुरुवातीला एक श्री गणेशाची मूर्ती दिसते. ओम नमः शिवाय. पाठीमागे अगदी मंदिराच्या कमळ तलाव आपल्याला दिसतं. महादेवाच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजेच गडाच्या पश्चिम दिशेला आपण जे काय वास्तू असतील त्या पाहून पुन्हा उत्तरेकडे अशी पूर्ण गडाला प्रदक्षिणा मारत गडाच्या संपूर्ण वास्तू आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे. आता याच्या पाठीमागच्या बाजूला काही बुरुज आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. या मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला तो बघा पगडीचा किल्ला. आता इथं आल्यानंतर पगडीचा किल्ला का बोलतात ते या ठिकाणी एकदम पगडीसारखा आकार आहे त्या किल्ल्याचा आणि त्याचं नाव आहे सरसगड. तो आपल्याला या छोट्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला दिसतोय. गडावर या बांधीव तलावाच्या डाव्या बाजूला काही पडके अवशेष पाहायला मिळतात. अनेक युद्धांची झुंज देऊन हे गड किल्ले आज आपल्याला संवर्धन करायचे आहेत, जपायचे आहेत आणि त्यांची अशी अवस्था बघून कुठेतरी मनाला वेदना देऊन जाते. पुढच्या वास्तू बघायच्यात आपल्याला पण तुफान पाऊस लागल्यामुळे ना आपण जरा वेळ मंदिरातच विश्राम घेऊ.
नुकताच तुफान पाऊस पडून गेलाय आणि एकदम उघाड दिलेली आहे का पुन्हा जेणेकरून ज्या गडावरच्या वास्तू आहेत त्या आम्हाला पाहता येतील. आणि या साईडला आपण एक वास्तू आहे तिथे आपण पहिले जातोय. सुंदर मनमोकळं वातावरण झालंय. त्या वाड्यापासून आपण आलोय आणि त्याच्या समोर अनेक वाड्यांचे अवशेष आपल्याला जागोजागी पाहायला मिळतील. आता एक्झॅक्ट त्याच्या समोरच आपल्याला काही बांधकाम केलेल्या वास्तू दिसतात, तिथे जायचं आहे. इकडे पुढे जायचं, परत पाऊस आला मेट्रो आहे. आंबट आंबट लागते काय तिथे? कुठलं झाड आहे? मला तर फरातीच वाटते आज. भाई खाऊ नका काय पण, का माहिती नसेल तर. वेगळंच फळ आहे, माहिती तुला? चिखलीचं झाड आहे तो. नक्की. हे बघ, हे बघ कसं 2% चिखलीचं झाड आहे तो. हो. आंबट असं पिकलेलं नाही ते. तुरट लागते ती. खातात का? मला आवडत पण नाही. ते एक दुसरा असतं ना आंबट आंबट जास्त होतं. पिकलेलं नाही ते. एक वाट चोरदिंडीकडे जाते आणि एक वाट आपल्याला महादरवाजाकडे जाते. चोरदिंडी आपण डाव्या हाताला ठेवली आणि ही उजव्या हाताची पायवाट जर पकडली तर आपण या गडावरचं महत्त्वाचं स्थान भोराई देवी मंदिर या ठिकाणी पोहोचतोय आता. भोराई देवीच्या बाजूला असलेले तलाव आणि त्या तलावाच्या मागे असलेली 1 2 3 4 ही दारू कोठाळं आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता आपण या गडावरच्या प्रमुख देवी भोराई देवी, जेणेकरून या नावाप्रमाणेच या गडाचं नाव भोराईगड किंवा भोरगड असं होतं. कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव सुधागड असं केलं. तर या ठिकाणी नवरात्रात खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते आणि यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते. तर भोराई मातेचं दर्शन करून बाकी मंदिराचा आपण आढावा घेऊ. मंदिराच्या परिसरात अनेक विरगळी पाहायला मिळतात. या शूरवीरांच्या पराक्रमगाथा या विरगळीवर कोरलेल्या आहे. या मंदिर परिसरात या विरगळींच्या बाजूला अनेक शूरवीरांच्या समाधीस्थळं इथे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतील. त्यांचं काम सुद्धा अगदी सुरेख पद्धतीने केलेलं आहे. याचं नक्षीकाम जर बघितलं तर अतिशय बारकाईने बनवलेले. प्रत्येक समाधी स्थळाचं इथं काम तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं पाहायला मिळतं. इकडे कुठं चाललोय आपण? आता मी जिथे उभा आहे
ही आहे गडाची उत्तर दिशा आणि पाठीमागे आपल्याला दिसतोय तैलबैला किल्ला आणि त्याच्याच बाजूला आपल्याला तो छोटा दिसतोय ना, तो आहे घनगड. असे या सुधागडाच्या चहू बाजूला आपल्याला किल्ल्यांची रांग पाहायला मिळते. मंदिराच्या समोरच्या दिशेला एक छोटी मळलेली पायवाट जाते. ती आपल्याला या गडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचवते. वाट निसरडी आहे. अगदी सावधरित्या पाय ठेवून ही पायवाट उतरायचं आहे. भोराई देवीच्या मंदिरापासून आहे ना 10 मिनटं आपण चालत आल्यानंतर अखेर महादरवाजा आपल्याला दिसतो. आपण दर्या गावातून आलो ना, त्यामुळं दरवाजा चढताना व्हिडिओ येण्याआधी आपण हा दरवाजा उतरताना व्हिडिओ होणार आहे. इथे महादरवाजावर चढण्यासाठी आहे ना पायऱ्या दिलेल्या आहेत. कातळ कड्यात खोदून काढलेला बुरुज आणि अगदी या बुरुजाजवळ याल तरी तुम्हाला महादरवाजा दिसणार नाही. शत्रूला मारा करता न यावा यासाठी या महादरवाजाची रचना अशी असायची की जवळ आलात तरी महादरवाजा दिसणार नाही. अशी गोमुखी आकाराची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडावर बांधून काढली. जर आपण दोंडसे गावातून ट्रेक जर सुरू केला तर आपण प्रॉपर या महादरवाजापर्यंत याल आणि इथून तुमचा गड एक्सप्लोर करायची सुरुवात होईल. किल्ले रायगड आणि सुधागड यामध्ये बरेचसे साधर्म्य आहे. दोघेही दुर्गम सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून विलग स्वतंत्र आहेत. दोघांच्या चोहोबाजूने सरळसोट कातळकडे आहेत. सुधागडाचा दरवाजा हा गोमुखी बांधणीचा आणि इथे आल्यानंतर हुबेहूब रायगडाच्या महादरवाजाची प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळते. असा भास होतो की जणू काय आपण रायगडावर आलो आहे. आणि सुधागडाचं नाव जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची राजधानी म्हणून निवड करायची होती त्या यादीमध्ये सुधागडाचं सुद्धा नाव सामील होतं. पाणी जाण्यासाठी या ठिकाणी उंबऱ्याला एक छोटा होल दिलेला आहे. दरवाजाला खिळे लावण्यात आलेले आहेत आणि दरवाजाच्या वरती जर बघितलं तर 2 कमळ पुष्प आणि त्याच्या दोन्ही बाजूला शरभाचं शिल्प आपल्याला दिसेल आणि सुंदर अशी नक्षीकाम या ठिकाणी आपल्या भगवा ध्वजाजवळ दिलेली आहे. आता आपण सुद्धा या दिंडी दरवाजातून प्रवेश केला आहे गडात. गडात प्रवेश केल्यानंतर या बाजूला सैनिकांसाठी राहण्याचं ठिकाण एक देवडी, पुन्हा त्या बाजूला एक देवडी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मराठेशाहीत आणला आणि खऱ्या अर्थाने याचा इतिहास समृद्ध झाला. अनेक वीरांनी आपलं रक्त या किल्ल्याच्या स्वराज्यात येण्यासाठी सांडलं. त्यांच्या स्मृती या किल्ल्यावर जपल्या आहेत. महाराजांच्या आशीर्वादाने अनेक गडकिल्ले आपण प्रत्यक्षात पाहतो आणि तुमच्यासोबत अनुभवतो. शिवकालीन इतिहास जपूया आणि पुन्हा भेटूया एका अशाच गडावर. तोपर्यंत निरोप घेतो मी ट्रेकर कृष्णा भागडे. जय शिवराय.